हिंगोलीचा सिंचन अनुशेष नदीजोड प्रकल्पाने दूर होणार. माजी खासदार शिवाजीराव माने यांचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव. हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी माजी खासदार आणि जिल्हा सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी एक महत्त्वाचा पर्याय सुचवला आहे. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पातून पैनगंगा नदीचे पाणी हिंगोली जिल्ह्यात आणल्यास जिल्ह्याच्या सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो असे त्यांनी म्हटले आहे. या उपायामुळे प्रस्तावित खरबी बंधाऱ्यासारख्या प्रकल्पांवर होणारा हजारो कोटी रुपयांचा खर्चही वाचू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकाच प्रकल्पातून 2 जिल्ह्यांना लाभ. शिवाजीराव माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की राज्य शासनाकडे प्रस्तावित असलेला वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प तब्बल 10 लाख हेक्टर जमिनीला सिंचन देण्यास सक्षम आहे. या प्रकल्पातील पाणी योग्य मार्गाने वळवल्यास हिंगोली आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यांचा सिंचन अनुशेष दूर होऊ शकतो. माने यांच्या प्रस्तावानुसार खडकपूर्णा मार्गे येलदरी धरणात पाणी आणून तेथून भानखेडा मार्गे कयाधू नदीत सोडल्यास कयाधू नदी वर्षभर वाहती राहील. तसेच वैनगंगा नदीतून वाशिम मार्गे पैनगंगेत पाणी सोडल्यास इसापूर धरण भरेल, ज्यामुळे नांदेड जिल्ह्याचाही पाण्याचा प्रश्न सुटेल. शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धीची अपेक्षा हा एकच प्रकल्प दोन्ही जिल्ह्यांसाठी वरदान ठरू शकतो. यामुळे सरकारचे शेकडो कोटी रुपये वाचतील आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने पाणी व विकास येईल. माने यांनी शासनाला या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन केले. या प्रस्तावावर सरकारकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते याकडे आता हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. जर शासनाने या सूचनेला हिरवा कंदील दिला तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धीचे पाणी वाहू लागेल अशी आशा आहे. जिल्ह्याला कारण मुळात आम्ही आहोत सिंचनाच्या अनुशेषामध्ये. सिंचनाचा अनुशेषच आमचा चुकीचा महाराष्ट्र शासनानं काढलाय. राज्यपालांनी 15,000 हेक्टरचाच काढलाय. तोही परभणी जिल्हा पूर्वीचा आमचा गृहीत धरलाय. परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं दोन्हीचं मिळून त्यांनी काढलंय. माझी मागणी होती की आमचा हिंगोली जिल्ह्याचा वेगळा काढा. आता तुम्हीच सांगा, शेनगाव मध्ये किती सिंचन आहे, त्याच्यानंतर कळमनुरीमध्ये हिंगोलीमध्ये किती सिंचन आहे, औंढ्यात किती सिंचन होते. सिंचनच होत नाही. दुर्दैव आमचं आजपर्यंत आम्हाला सांगितलं गेलं, आमचे 40 प्रस्ताव आहेत आणि बहुतांशी आहेत तुमच्या शेनगाव मधले साठवण तलावाचे, जिथं की आपण 40 MMQ पाणी साठवू शकतो. आता मला सांगा, जांभरूनचा आपला प्रोजेक्ट जो होता हा पूर्वी 33 MMQ होता. आता त्याला तोडून कमी करून त्याला 11 MMQ वरती आणलेले. आता हे असे जर प्रोजेक्ट जर आपले जर दिले, कयाधूला जर पाणी दिलं तर हे प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतात. परंतु करायचंय कुणाला? पाणी अहो शेतीसाठी, शेतीची कल्पनाच तुम्ही विदाऊट पाण्याची आता करू शकत नाहीत. ते गेले दिवस आता पावसाच्या पाण्यावर शेती करायचे. खाली तुमच्याकडे काही मुबलक जर पाणी असेल तरच आपण शेती करू शकतो, अन्यथा आता पावसाच्या पाण्यावरती शेती हे करू शकत नाही आणि ती शेतकऱ्याला परवडणारी नाही. वाटतं याला चांगल्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊ. शासनाचं आपल्याला कसं ध्यान आकर्षित करता येईल यासाठी आपण प्रयत्न करूयात. ठीक आहे, भले आपल्याला लोकप्रतिनिधींचा दट्टा तुम्ही दिल्याशिवाय किंवा आम्ही दिल्याशिवाय ते यामध्ये लक्ष मुळीच घालणार नाहीत. कारण पाण्याचं महत्व मला नाही वाटत की त्यांना अजून कुठं समजले. आणि आता विरोधी पक्ष राहिलाच कुठे महाराष्ट्रात? सगळ्याच्या सगळं आता खरं म्हणजे आलाय, ते सगळे बसले जे आज सत्तेवर आहेत. सरकार पक्षाचाच पक्ष सरकार असं म्हटलं तर वावगं होणार नाही. एवढी आमदारांची संख्या झालेली आहे आणि विरोधी पक्षाचा आवाजच आता दाबला गेलेला आहे. एवढी नगण्य संख्या ही त्यांची आहे. म्हणून आपण आपल्या आमदारांना त्यांच्यावरती आपल्याला दबाव आणून हे करून घ्यायचंय. त्यासाठी मला तुमची सगळ्यांची गरज आहे. आणि हे या इथं जे आपण पाहतोय आता हा प्रोजेक्ट करून आता हे तुम्ही इथं पाहताय, हे आपलं येलदरी धरण आहे, हे खालचं आपलं इसापूरचं धरण आहे. इथून फक्त 40 किलोमीटरवर जरी आपण जर गेलो वाशिमला आणि या वाशिमहून आपण जर या नदीत पाणी आणून जर सोडलं तर हे इसापूरला पाणी येऊन खाली परत नांदेडला सुद्धा जातंय. नांदेडचं सुद्धा सिंचन आपल्याला या इसापूरनच होणार आहे. आणि इकडनं जर पाणी आपण जर या तुमच्या त्याला कुठला आपला नळगंगा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामधनं आपण जर हे पाणी इथं आणलं मंगरुळपीरच्या वर आणि तिथून आपण जर हे सोडलं येलदरीच्या याच्यामध्ये, तर येलदरी धरणातून 7 किलोमीटरचा कॅनॉल काढून कयाधू मध्ये जर आपण हे पाणी जर सोडलं तर कयाधू नदीने सुद्धा आपल्याला ही जर जिवंत राहिली, जिला मी नेहमी म्हणत असतो
की ही आपल्या जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे, ती जर वर्षभर जर वाहिली तर आपल्याला पाण्याचा एक खरं म्हणजे काही कमतरता पडणार नाही, एवढं मुबलक पाणी हे याद्वारे आपल्याला मिळू शकतं. राहिलं आता इथं दिसतं हे तुमच्या कळमनुरीचं हे इसापूरचं धरण आहे आणि ह्या इथनं आपण जर वर गेलं तर हे वाशिम इथं तुम्हाला दिसतंय, ही पैनगंगा नदी आहे. या वरचं जर पाणी आपण या इथून जर आणलं असेल आणि फक्त इथे 30 ते 40 किलोमीटरचं अंतर आहे, इथून जर पाणी आपल्या या इसापूर धरणामध्ये आणलं तर खाली नांदेडला जाऊ शकतंय आणि ते नेणं योग्य आहे, गरजेचं आहे. कारण नांदेडलाही पाणी नाही आणि आपल्या हिंगोली जिल्ह्यातलं सिंचन तर फक्त 13% सिंचन हे शासनाने मान्य केलंय, दाखवलंय. माझा साधा प्रश्न तुमच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला आहे की आमचं 15,000 हेक्टर जे सिंचन राज्यपालांनी 2018ला मंजूर केलंय ते तुम्ही भिजवणार कसं आमचं क्षेत्र? कुठून पाणी देणार त्याला? पाणीच आता जिल्ह्यामध्ये शिल्लक नाही. तुम्हाला पाणी एकतर वरतून कुठून तरी आणावं लागेल, तर ते वरतून कसं आणायचं ते तुम्ही याचा अभ्यास करा, आजच त्याचं नियोजन करा. तुम्ही एकतर येलदरी मधनं घेऊ शकता, एकतर तुम्ही वाशिम मधनं तुमच्या पैनगंगेला घेऊ शकता. ह्याच्याशिवाय पलीकडे आपल्याला आता दुसरा कुठला पर्याय उरलेला नाही. म्हणून ह्या दोन गोष्टी आहेत, त्यासाठी आता आम्ही सगळ्यांनी ठरवलंय हा लढा